प्ले ग्रीन सिग्नल आलाय आणि बॉलिंग मार्क वरती सम्राट एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती आहे. गौरव भोईरला आपण पाहतोय ते सरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलेच यावेळेस आपण पाहतोय व्हाईटचा बॉल दोन्ही हात पंचांचे यावेळेस समांतर धावा मिळाला त्या अव्वांतर आणि अव्वांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावांचा इथे मात्र श्री गणेश झालाय. 1 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस बॅकफुटला येऊन इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आर डेफिनेटली इट. फलंदाज इथे माघारी परतताना धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. इथे मात्र आपण जर विचार केला वाघाची शिकार मात्र केल्या. इनाट नंबर 1 वरती आला होता. चांगली फलंदाजी करायचा मात्र विचार मात्र डोक्यामध्ये होता परंतु समोर देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज त्याला देखील माहिती आहे यावेळेस कुठला बॉल इथे मात्र टाकायचा. उगाच त्याचं नाव सम्राट एक्सप्रेस नाही आहे. राईट आर्म राऊंडर विकेट बॉलिंग मार्क वरती परत एकदा सज्ज झालाय. दुसरा बॉल यावेळेस बॉलिंग मार्क वरती. न्यू बॅटर इनाट नंबर 3 साई. यावेळेस कोलो टप्पाचा बॉल यात यॉर्क लेंथला यावेळेस आपल्याला बॉल पाहायला मिळतो आणि कुठल्याही प्रकारचे इथे मात्र धाव मिळणार नाही. यात 2 बॉल आणि 1 धाव धावफलकावरती आहे. आतापर्यंत जर विचार केला अतिरिक्त धावेने 1 धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. एकवडली गेल्या परंतु आतापर्यंत वैयक्तिक कुठल्याही खेळाडूचं इथे मात्र खातं खोललं नाही. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय गौरव भोईर बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. तिसरा बॉल आपल्या समोर आहे. इथे मात्र चुकी आपल्याला पाहायला मिळतं. ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल टप्पा घेतल्यानंतर बाहेर आला आणि व्हाईट बॉल असेल. 1 धाव इथं परत एकदा आड होईल स्कोर कार्ड वरती. तुमच्या साथी स्कोरर पराग दादाला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चांगली स्कोरिंग आजच्या दिवसामध्ये मात्र करतात. इथे मात्र 5ची लीडिंग एज आपल्याला पाहायला मिळतं. 1 धाव इथे मात्र एकवडली जाईल. 1-1 धावा बुनबुन से जैसे सागर बनता तसंच इथे मात्र 1-1 धावांनी इथे मात्र स्कोर कार्ड सजवतात. 3 धावा धावफलकावरती 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. ते मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगला आहे. आदित्यला आपण तिथे पाहतोय एक चांगला स्टार खेळाडू तो देखील सातत्याने आपण जर विचार केला बेलवली संघातून सातत्याने खेळत असतो परंतु आज मात्र सम्राट सीसी मधून खेळतोय. पुढचा बॉल आपण पाहतोय परमेश ऑन स्ट्राइक. इथे मात्र गेलाय. गोल्डन डक ची शिकार झालाय. मोठा मासा गाला लागलाय. फलंदाज बॅक टू डॅक आउट. फलंदाज होईल बाद. एका बाजूचा विचार केला 5 बॉलचा आता खेळ झालाय. शेवटचा 1 बॉल अजूनही उर्वरित आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. किशनला आपण पाहतोय उंचपुरा असा खेळाडू आहे परंतु इथे मात्र कमबॅक करावं लागेल यावेळेस या टीमला. धावा जर एकवडायच्या असतील तर मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. राईट आर्म राऊंडर विकेट शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय मात्र वाईड बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र एकवडली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतं. लॉस ऑफ 2 विकेट्स. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय किशनला. शेवटचा बॉल चुकी यावेळेस मात्र मैदानामध्ये घडत्या. इथे मात्र कमबॅक करावा लागेल. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 सलगची आपण अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु इथे मात्र पलटवार गौरवला मात्र माहिती आहे. इथे मात्र खोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे आपल्याला पाहावं लागेल. इथे मात्र मिळतील पूर्णपणे 4 धावा. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि या फटकाचा झटका लागत असताना सम्राट सीसी या संघाला हा येतोय चौकार. 4 धावा 4 रन्स. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धाव फलकावरती आहेत. 10 रन्स स्कोर कार्ड कुठेतरी थोडस मागडे षटक ठरत असताना विचार केला तर 5 बॉल आपण जे पाहिले चांगले आपल्याला पाहायला मिळाले परंतु शेवटच्या बॉलवरती काय प्रहार केलाय किशननं. कौतुक करावं लागेल किशनचं. एक चांगला खेळाडू उभारता सितारा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. सातत्याने बराच वर्षांचा त्याला देखील अनुभव आहे. इथे मात्र पाहावं लागेल
बॅक फूट लावून इथे मात्र क्लास दाखवला. एक धाव इथे एकवट गेले. त्यांना देखील माहिती धावा इथे चांगल्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. आता मात्र एक एक दोन दोन धावा इथे मात्र एकवडण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, कारण की आतापर्यंत विचार केला 12 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरे षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक दुसरा. राईट आर्म राऊंड विकेट परत एकदा सज्ज झाला. तिसरा बॉल आपल्या समोर. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल आहे. इथे मात्र काय फलंदाजी करतोय साई. उरती लहान पण कीर्ती महान यावेळेस. छोटा पॅकेट बडा धमाका. एक एक धाव इथे मात्र एकवडले गेल्यात. पुढचा बॉल नजाकत क्लास दाखवत असताना थोडस प्रेशर नक्कीच पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राऊंड मधील. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र लीडिंग एज केतन पाटीलला आपण तिथे पाहतो. एक धाव इथे एकवडली गेली आणि धाव फलक जाऊन पोहोचला. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा अजूनही खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि उर्वरित अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला होता. चांगला एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव इथे मात्र चिकी सिंगल इथे कंप्लीट झाली. 15 धावा धाव फलकावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. एक चांगली मॅच. सम्राट सीसी विपक्ष निकम सीसी. एक मोठं नाव. थोडस इथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बदलाव. चेंज ऑफ फील्ड. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय किशनला, ज्याने मागच्या षटकामध्ये मात्र चौकार टोलवला. इथे मात्र स्ट्रेट इंटू दी बास्केट. इथे मात्र क्षेत्ररक्षक महादेवने टिपला जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. किशनचा खेळ. फलंदाज बाद. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाले आणि 15 धावा धाव फलकावरती. इथे मात्र कौतुक करावं तितकं कमी आहे पियुषचं. नावाप्रमाणे इथे मात्र छाप सोडली या स्पर्धेमध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली. तिसरं षटक इथे मात्र जिम्मेदारी सोपवली कॅप्टन केतन पाटील वरती. केतन पाटील एक मोठं नाव. फिरकी का जादूगर यावेळेस आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आहे केतन पाटील. बराच वर्षांचा अनुभव त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक एट वरती बघा बॅटर्स नेम ते आपण पाहतोय. एक धाव इथे एकवडली गेली. बसून खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहायला मिळाला आणि एक धाव इथे धावफलक पोहोचेल. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक आपण पाहतोय आता सुरू झालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र डायरेक्ट थ्रो. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली. चिकी सिंगल परत एकदा कंप्लीट होत असताना आणि 17 धावा 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजून या 4 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल आपण पाहतोय स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन अँड लेन चुकीची आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावेन धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. थोडस कान मंत्र देत असताना आपण पाहतोय गौरव भोईर देतात. शेजारी आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फलंदाज इथे मात्र नशिबाची साथ. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय नवीन मैदानात येईल. इनाट नंबर 5 वरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 18 रन्स. विकेटचा जर विचार केला आतापर्यंत गेल्यात 4 विकेट. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. अजून उर्वरित एक षटक याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन ने करणला आपण पाहतोय. खोलू टपाचा बॉल. इथे मात्र लॉंग हॉयच्या दिशेने फटका चांगला सजवला. 2 धावा इथे एकवडल्या गेल्यात.
इथे मात्र भर पडत असताना स्कोर कार्ड वरती दहा फलक जाऊन पोहोचेल दुहेरी अंकांमध्ये. बघा बांबूवरती कोणी जोर देऊ नका विनंती असेल. लाल्या आमचे मित्र देतात. रोहित धनगर आपल्याला विनंती आहे. लाल्या आमचे मित्र आपलं देखील स्वागत आहे, परंतु थोडंसं सहकार्य करा. बघा आपली स्पर्धा. इथे मात्र बॉल पकडला, दफल जाऊन पोहोचला 20 धावा. 5 बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुढून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिळतील या 2 धावा. 2 धावांनी इथे मात्र स्कोर कार्ड हलताना आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धाव फलकावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने शेवटचं षटक कोण हाताळेल ते देखील पाहावं लागेल, कारण की महत्वाचं षटक आहे. आणि खऱ्या अर्थाने फलंदाजी साईडने पाहिलं तरी खाणामारीचं षटक असेल. येस, बाब्याला आपण तिथे पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. एनक्रिक संपूर्ण टीम आपण पाहतोय. बाबू असेल, त्यानंतर बाब्या असतील. 3 दिवसांची मेहनत आहे. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य.
बघा 30 धावांची आवश्यकता आहे. बघा सर्वांना विनंती असेल खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा आवाज येतो मात्र करू नका. बघा वेळेचं भान ठेवा. बराच वेळ झाला, वेळेचं देखील मर्यादा आहे. तर प्लीज विनंती असेल खेळाडूंनी आवाज करू नका. प्लीज सपोर्ट करा.
10 रन धावफलकावरती आहेत. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती. सोळा धावा धावफलकावरती आहेत. अजून बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. सन्मान्य नंदूजी पेडुलकर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय.
21 धावा दा फलकावरती आहेत. 5 बॉल झालेत. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 9. 7 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता. सहा बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. सहा चेंडू 9 धावांची गरज आहे आता सम्राट सीसी या संघाला. चार चेंडूने 7 धावाची आवश्यकता आहे सम्राट सीसी या संघाला. 4 चेंडू 7 धावा. तीन बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. दोन बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. 2 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू आहे आणि 4 धावांची गरज आहे सम्राट सीसी या संघाला. 1 चेंडू 4 धावा.
चला पोलच्या फायनल साठी नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं विनंती असेल पोलची फायनल आजच्या दिवसामध्ये निकम सीसी विपक्ष आपल्याला नक्कीच चिंतामणी सीसी चिंतामणी विपक्ष चला पोलची फायनल होते विनंती असेल हेमंत